शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले। नवी दिल्लीतील भेटीनंतर जवळपास एक आठवड्याने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी वर्षा निवासस्थानी भेट झाल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीतील सगळे अडथळे आता दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे। गृह मंत्रालय मिळत नसल्याने नाराज असलेल्या शिंदेंची समजूत घालण्यात फडणवीस यशस्वी ठरल्याची चर्चा असली तरी याबाबत भाजप शिवसेनातर्फे अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही। भाजपने शिंदेंना देऊ केलेले उपमुख्यमंत्री पद आणि खाली याबाबत शिंदे जवळपास सकारात्मक असल्याचे संकेतही या भेटीनंतर प्राप्त झाले आहेत। नमस्कार, मी गौरव, तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स। फडणवीसांचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन आजारी असलेल्या शिंदेंची सोमवारी भेट घेतली। त्यांच्यात तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या चर्चेत शिंदेंनी हवी असलेली खाती व त्यावर भाजपची भूमिका कोणती, भाजप काय देऊ शकतो आणि काय देऊ शकत नाही याबाबत फडणवीसांचा संदेश महाजनांच्या माध्यमातून शिंदेंना देण्यात आल्याचे समजते। भाजपच्या संदेशाला शिंदेंनी दिलेले उत्तर, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत शिंदे गटाची नावे यांची यादी महाजनांनी फडणवीसांना दिली। त्यानंतर मंगळवारी पुन्हा महाजन शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले। त्यानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि गृह मंत्रालय मिळत नसल्याने नाराज असलेल्या शिंदेंची समजूत घालण्यासाठी फडणवीसांनी स्वतः वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची चर्चा केली। दिल्लीत झालेल्या भेटीनंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतली। दिल्लीत 26 नोव्हेंबर रोजी या दोघांची भेट झाली होती। शिंदे यांनी महाजन यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली। यावेळी उदय सामंत हेही देखील उपस्थित होते। दरम्यान महाजन हे वर्षा निवासस्थानातून बाहेर पडण्यापूर्वीच फडणवीस तेथे दाखल झाले। त्यामुळेच या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर रात्री आपल्या पक्षातील आमदारांसोबत खलबत्ते केली। त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, नवनिर्वाचित आमदारांतर्फे मांडली जात आहे खाते वाटप व शपथविधी याबाबत त्यांनी काही नेत्यांची मते शिंदे यांनी जाणून घेतल्याचे कळते। अजित पवार दिल्लीत वेटिंगवर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी नवीन दिल्लीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना शाह यांची वेळ न मिळाल्याने त्यांना किमान 24 तास तरी वेटिंगवर ठेवण्याचे आल्याचे चित्र आहे। यात आता शिंदेंना काय मिळणार, मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झालेले एकनाथ शिंदे यांना नेमकी काय मिळणार याबाबत गोपनीयता पाळली जात आहे। MRDCचे नियंत्रण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम या विभागास त्यांना महसूल विभाग देण्याची तडजोड सुरू होऊ शकते अशी चर्चा आहे। आता बघूया छोटीशी अपडेट। नगरविकास उदय सामंत बद्दल शिवसेना शिंदे गटाला नगरविकास मंत्रालय मिळत नसले तरी हा विभाग शिंदे यांच्याऐवजी उदय सामंत यांच्याकडे सोपविला जाईल अशी चर्चा आहे। सामंतांना नगरविकास विभाग हवा असून शिंदेऐवजी हा विभाग यांच्याकडे देण्यासाठी भाजपही सकारात्मक आहे। तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।